खाजगी फायनान्स कंपनीची वसुली एजंट असल्याचे भासवून नागरिकांना धमकावून जबरी लूट करणाऱ्या टोळीला मिरज पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केले। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। दिनांक 21 रोजी सकाळी शीतलकुमार बळवंत माने राहणार शिरोली पुलाची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हे आपल्या बहिणीसह उपचारासाठी कोल्हापूरहून मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे मोपेडवरून येत असताना कोल्हापूर सोलापूर हायवेवरील हॉटेल शंभूजवळ 4 अज्ञात इसमांनी त्यांची मोपेड अडवले। आरोपींनी स्वतःला खाजगी फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे सांगत वाहनाचे कर्ज थकीत असल्याचे कारण देऊन 12,000 रुपयांची मागणी केली। रक्कम न भरल्यास फिर्यादीच्या बहिणीस हातपाय बांधून टाकण्याची धमकी देण्यात आली। त्यानंतर गाडी सोडण्यासाठी 8,000 रुपयांची मागणी करून ही रक्कम कर्जाच्या हप्त्यात जमा करणार असल्याचे सांगत फिर्यादीकडून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे उकळले। तसेच मोपेडची नंबर प्लेट तोडून नुकसान केले आणि घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आरोपींचा माग काढलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विपुल किशोर भोरे राहणार MSEB बोर्ड जवळ स्फूर्ती चौक सांगली, आलोक परशुराम वायदंडे राहणार तानंग तालुका मिरज, मयुरेश दीपक मोटे राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर सांगली, राजू मनीष परिहार राहणार सरोदे पार्किंग यार्ड हॉटेल सरपंच वाडाजवळ सोलापूर हायवे मिरज। न्यायालयाने आरोपींना दिनांक 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करीत आहेत। दरम्यान सांगली जिल्ह्यात फायनान्स कंपनीच्या नावाखाली वाहन अडवून जप्तीची धमकी देत पैसे उकळणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचं पोलिसांनी नमूद केलंय। नागरिकांनी अशा प्रकारांना बळी न पडता कोणीही वाहन जप्तीच्या नावाखाली पैसे मागितल्यास तक्रार करावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रभारी अधिकारी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन। फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासवून वाहन चालकास थांबवून त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे 318/25 भारतीय न्याय संहिता कलम 309 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येताच 2 तासाच्या आत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील डीबी पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहीत नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपींना 2 तासाच्या आत अटक केली होती। आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करता आरोपींना न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबाडलेली रक्कम 8,000 रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे। यात माननीय पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम, SDPO माननीय प्रैल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही कारवाई साठी प्रयत्नशील होतो। या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्त्याच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लुटमार केल्याची घटना घडली होती। आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुबाडणूक करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायल 112 संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची आहे। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे।